बाळांनो, या अगोदर आपण कॉन्सोनंट कोणते आहेत आणि वावेल कोणते आहेत ते पाहिलो आहोत. आपण अल्फाबेटचे 2 गटात वर्गीकरण केलं. काही अल्फाबेटला सुपर पॉवर मिळते. सुपर पॉवर मिळाल्यानंतर हे अल्फाबेट्स इतर अल्फाबेट्सला म्हणजे कोणाला कॉन्सोनंटचा आवाज पूर्ण होण्यासाठी मदत करतात. जे अल्फाबेट्स कॉन्सोनंटचा आवाज पूर्ण होण्यासाठी मदत करतात त्यांना आपण वावेल या गटात टाकलो. एकूण वावेल 5 आहेत. ए, ई, आय, ओ, यू. आपण या अगोदर 3 वावेलचा आवाज पाहिलेलो आहोत. आपण सध्या सर्वच वावेलचा पहिला आवाज पाहत आहोत. एचा आवाज ॲ, ईचा आवाज ए आणि आयचा आवाज ई हे आपण पाहिलेलो आहोत. आज आपल्याला ओचा आवाज अ होतो आणि ह्या आवाजाचा आधार घेऊन कॉन्सोनंटच्या आवाजात काय बदल होतो तो आज पाहणार आहोत. सर्वात अगोदर कोणता कॉन्सोनंट येतो बाळे? बी येतो. आणि बीचा आवाज काय होतो बाळे? ब होतो. आता मी फळ्यावर सर्वच कॉन्सोनंट अगोदर 4 लाईनमध्ये लिहिलेले आहेत. आता हा पहिला कॉन्सोनंट आहे बी आणि बीचा आवाज ब. ब ला ओ हा वावेलाला मदत करण्यासाठी आणि ओचा आवाज काय होतो बाळांनो? अ. ब आणि अ काय होईल मग आवाज? ब. म्हणजेच बचा आवाज काय झाला आता? ब झाला. काय झाला बाळांनो? ब. आता ह्या सीचा आवाज क होतो आणि क सोबत ओ हा वावेल आल्यानंतर तर क च्या आवाजात काय बदल होईल? क होतो. काय होतो बाळांनो? क. आणि डीच्या आवाजात काय बदल होईल रे बाळांनो मग? ड. कारण डीचा आवाज ड आणि ओचा आवाज अ काय होईल झाला? ड. एफचा आवाज फ. फ आणि अ काय होईल? फ. फचा आवाज काय झाला? फ. ग. ग आणि अ चा आवाज काय होईल? ग. एच. एचचा आवाज ह. ह आणि अ काय झालं बाळांनो? ह. आता हा जीचा आवाज काय होतो? ज. ज आणि जला कोणता वावेल येऊ लागले मग? अ. काय? जच्या आवाजात काय बदल झाला? ज झाला. क च्या आवाजात काय बदल होईल रे? प. ओ या वावेल मदत करायला आल्यानंतर क चा आवाज काय होईल बाळांनो? प. आणि एल चा आवाज काय होईल मग? ल होईल. एम चा आवाज काय होईल? म. एम ला कोण मदत करतंय? अ. म्हणून काय झालं आवाजात बदल? म. एन च्या आवाजात काय बदल होईल? पीच्या आवाजात प. पीचा आवाज काय होईल? प. कारण पीचा आवाज प आणि अ. प. क्यूचा आवाज काय होतो? व. क्यूचा आवाज व. वला अ ला मदत करायला तर क. क. आरचा आवाज र आणि अ काय झाला मग? र झाला. एसचा आवाज स आणि ओ वावेल आला काय झाला? स. टीचा आवाज ट आणि काय झाला? ट. व्हीचा आवाज व. व. डब्ल्यूचा आवाज व आणि अ आल्यानंतर काय झाला? व. एक्सचा आवाज क्स आणि अ क्स. वायचा आवाज य. य आणि अ काय झाला? य. झेडचा आवाज झ आणि अ झ. समजलं बाळांनो? ओ या वावल या कॉन्सोनंटला मदत केल्यानंतर त्यांच्या आवाजात काय बदल झाला ते आज पाहिलेलं आहोत आपण. आता तुम्ही काय करायचं बाळांनो? 4 लाईनची वही काढायची. त्या वहीमध्ये या पद्धतीनेच लिहायचं पण लिहायचं कसं? वाचत लिहायचं. ओके बाळांनो?